अध्यक्ष महोदय, शेवटचं तुम्हाला सगळं झालं की तुमचा भेटो जरा एक मिनिट. अध्यक्ष महोदय, एक महत्वाचा विषय आहे की गेले अनेक वर्ष माझ्या मतदारसंघामध्ये कन्नमवारला 31 मागासवर्गीय बिल्डिंग आहेत आणि अत्यंत धोकादायक बिल्डिंग आहेत, कधीही कोसळतील अशा ह्या बिल्डिंग आहेत. या बिल्डिंग म्हाडाच्या आहेत, परंतु ज्यावेळी ह्या इमारती म्हाडानी या मागासवर्गीयांना दिल्या त्यावेळी त्यांनी एक रकमी रक्कम म्हाडाला दिलेली आहे. परंतु त्यावेळी ह्या इमारतीतल्या लोकांनी महाराष्ट्र हाऊसिंग कॉर्पोरेशनकडून कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जासाठी समाज कल्याण खातं त्यांना हमी म्हणून राहिलं होतं. परंतु आता ते कर्ज पूर्णपणे पेड आहे. समाज कल्याण खात्याचा काही संबंध नाही. बिल्डिंग 50-60 वर्ष जुन्या झालेल्या आहेत आणि ह्या बिल्डिंग कधीही या कोसळू शकतात. आणि ज्यावेळी ह्या डेव्हलपमेंटला जातात त्यावेळी समाज कल्याण खातं यांना PWR 219च्या अंतर्गत या अत्यंत जाचक अटी टाकून त्या डेव्हलपमेंट होत नाही. माझी उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ह्या बिल्डिंग खूप डेंजर कंडिशनमध्ये आहे, कधीही कोसळतील. तर मी त्यांना माझा विनंती आहे की ह्या 31 मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांना शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या PWR 219 अंतर्गत वगळून या इमारतींचं डेव्हलपमेंट आपण निर्णय देणार का?